बालपणीचा काळ सुखाचा. आता मित्रहो, ही सगळ्यांनाच गोष्ट आठवत असेल. आत्ताचा काळ सुखाचा आहे का नाही, याचे पण तुम्हाला आठवण होत असेल. माझा पण काय आत्ताचा काळ सुखाचाच आहे, पण थोडासा किरकिरीचा असतोय. म्हणजे तुमचा कसा आहे हे काय तो मला माहित नाही. मित्रहो, बरेच दिवस झालं आपल्या शाळेचं गेट टुगेदर बरेच म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळून केलं. माझी यायची इच्छा होती फार, पण काय करायचं ऑपरेशन त्यावेळी झाल्यामुळं मी काय येऊ शकलो नाही. काही माझे मित्र असे आहेत, काही माझे संबंधी असे आहेत, काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. असे माझे विद्यार्थी आहेत. आता मी कुठं बोलतोय, तर मी बोलतोय शाहू हायस्कूल शववाडी या शाळेबद्दल. ते दिवस मला आजही आठवतात. माझी 7वी आमची पूर्ण झाली आणि 7वी पूर्ण झाली आणि आम्ही शाहू हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. तो पहिला दिवस आणि असं अक्षरशः म्हणजे असं डोळं असं विस्परल्यागती अशी परिस्थिती होती. पटांगण असं फुल भरलं होतं. सगळीकडे असं पांढरं 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 म्हणजे पांढरा शर्ट, पांढरी टोपी आणि हे सगळं वातावरण असं पांढरी फुलं आच्छादल्यागती होती. आता तुम्हाला आठवतंय का बघा. आणि त्या शिस्त आपल्या पटांगणामध्ये एक मोठा शिस्तबद्ध आवाज पिरजाते सरांचा आला. आपली प्रार्थना झाली आणि आपण शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये त्यावेळी जे शाहू हायस्कूल होतं हे आपल्या पंचक्रोशीमध्ये एकटंच हायस्कूल असल्यामुळं तुकड्या पण भरपूर होत्या. आता आपण 8वी क मध्ये असेल म्हणजे 8वी क मध्येच होतो. आपले वर्ग शिक्षक तानुगडे सर होते. म्हणजे हे मला आठवतंय हा. तुम्हाला पण 100% आठवत असणार, कारण का की अशा गोष्टी कोण विसरत नाही. आणि त्यावेळेची न विसरण्यासारखी परिस्थिती तुमची आमची सगळ्यांची होती. मित्र, मी जसा 6वी पासून शाहूवाडीपर्यंत चालत येत होतो, तसंच काही विद्यार्थी लांब डोंगरातून वाड्या वस्त्यातून चालत येत होते. त्यामुळे सगळ्यांची परिस्थिती सेम होती. मित्र, त्यावेळेची मात्र काही गोष्टी मला अजून आठवतात. आज शाळेमध्ये किंवा आज तुम्ही कुठं आहात, प्रत्येकाचं मी आपल्या ग्रुपवर मी बघतो. म्हणजे एखाद्याचा वाढदिवस किंवा एखाद्याचा व्हिडिओ, एखादा पर्यटनला गेलेला एखाद्याने टाकलेला व्हिडिओ छान मस्त वाटतं. आता त्यातल्या त्यात आपल्याला शाळेविषयी बोलायचं गेलं तर शाळेमध्ये हुशार विद्यार्थ्यांची पहिल्यांदा मी तुम्हाला माहिती सांगतो हा. तुमच्या ह्यानं कोण हुशार विद्यार्थी असतील ते काय मला माहित नाही. पण आज कुठं नोकरीला आहे म्हणजे तो हुशारच असेल असं त्यावेळेच काय परिस्थिती नव्हती. वर्गातील हुशार विद्यार्थी. आता वर्गातील हुशार विद्यार्थी घेतला 8वीला, तर आता पहिल्यांदा मी नाव सांगतो प्रकाश सूर्यवंशी. आता हा प्रकाश आपल्याला माझी आणि प्रकाशची पहिलीपासून मी एकत्रच. प्रकाश हा पहिलीपासून हुशार. पण हा प्रकाश कधीच मी तुम्हाला सांगतो की हुशार विद्यार्थ्यामध्ये कधी वागला नाही. कारण काही हुशार विद्यार्थी कसे असतात, संकुचित वृत्तीचे असतात. म्हणजे की कोणासंग बोलायचं नाही. आपल्याला आपलं शिक्षण एकच महत्व. पण असं मला प्रकाशामध्ये कधी आढळलं नाही. प्रकाश हा दिलखुश, आनंदी आणि सगळ्यांच्या बरोबर एकत्रित असणारा माणूस. शाळेमध्ये मात्र हुशार, म्हणजे पहिलीपासून शाळेमध्ये हुशार. आणि काय असे हुशार विद्यार्थ्याकडे शिक्षकाचं लक्ष असतंय आणि ते असायला पाहिजे. आणि त्याशिवाय शाळेला एखादा विद्यार्थी चांगला असेल तो शाळेतून तो घडला जात नाही. मग त्यामुळे तो विषय नाही, पण त्याचा स्वभाव फार चांगला. की मी त्यावेळेचे सांगतो, आम्ही म्हणजे आम्ही कच्चेच विद्यार्थी. आम्ही जायचं कधी म्हणजे आता गावात असताना आम्ही घरी जायचं, त्याच्या घरी राजाराम, संजय तर माझा खास मित्र. असे आम्ही जायचो एकमेकांच्या ह्याच्याकडं. पण तो जसा 7वी पर्यंत हुशार होता, तसाच तो पुढं 8वी पासून पुढं कंटिन्युटी हुशार होता. पण 8वीला आपल्याला ऍडिशनल आणि काही विद्यार्थी हुशार
जॉईन झाले. त्यामध्ये दुसरा हुशार विद्यार्थी जर का मला आज आठवतंय की तो किशोर पाटील अंबर्डेचा. अंबर्डेचा किशोर पाटील. आज किशोर पाटीलची फॅमिली मी बघतो, किशोर पाटीलला बघतो, फार बरं वाटतंय. मग बरेच होते, मग पारळे-बिरळे सगळे असे म्हणजे बरेच होते. पारळे, लोखंडे असे बरेच होते आपले मित्र. आता त्यात आपल्या मित्रामध्ये तुम्हाला सांगतो, की माझ्या माहितीनुसार की आपल्यात सगळ्यात त्यावेळी होणारी जर का विद्यार्थी असेल तर आपला हो टी.एच. पाटील. त्यावेळी पण टी.एच. पाटील म्हणजे तानाजी पाटील तसाच होता. आज पण तानाजी पाटील तसाच आहे, दिसायला पण तसाच आहे आणि मला वाटतंय भविष्यात पण तो तानाजी पाटील तसाच असेल. तानाजी पाटलाचे माझे संबंध मला वाटते फार एकदम क्लोज. मी त्याला आता आम्ही भेटत नाही दोघं एकमेकांना. कधीतरी असतंय फोन पण भेटत नाही. पण तानाजी पाटलांना मला भेटायची फार इच्छा असते मधून-मधून. मग दुसरा माझा दिलीप पाटील, पोपट आपला म्हणजे याचा भैरेवाडीचा पोपट. असे बरेच विद्यार्थी आज मला आठवतात. शाळेमध्ये काय झालंय, की 8वीच्या वर्गात आम्ही गेलो. आम्हाला शेवटला बसायला आम्हाला बेंच म्हणजे मला तर शेवटला बेंच असायचा. का? तर आम्ही चालत जायचं आणि शेवटला बसायला आपल्याला बेंच असायचं आणि सरांनी प्रश्न विचारला रे विचारा. मुली अशा काय उत्तर द्यायच्या याला मला वाटायचं आम्हाला काय म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही हा मित्रांनो. म्हणजे काय आहे आता ते दिवस गेले. आज आपण 50शीत आहे. कुणाला नावं ठेवणं किंवा काय नाही. हे म्हणजे कॉमेंट म्हणून तुम्ही घ्या. गमतीचा भाग म्हणून तुम्ही घ्या. कुणाला आपल्याला नावं ठेवायचं नाही. आणि मुली अशा काहीतरी प्रश्नाचं उत्तर सरांनी सांगितली की मुली अशा काहीतरी प्रश्नाचं उत्तर फाडदऱ्याने द्यायचं आणि आम्हाला वाटायचं आईला काय हुशार आहेत आणि काय नाही. आणि आज तुम्हाला मी सांगतो ते बघा तुम्हाला आठवतं का? पहिली सत्र परीक्षा झाली आणि तानोगडे सर आले वर्गात म्हणजे दिवाळीनंतर आणि त्यांनी विचारलं की "अरे ते नलोडे कोण आहे जरा नलोडे बंधू उठा." मग तो आमचा चिंतामणी जरा हुशार होताच म्हणजे होता म्हणजे आहेत होता त्यावेळी हुशार होताच चिंतामणी. पण मी एवढा हुशार नव्हतो. पण काही पोरं पास झाली होती. त्यामध्ये माझा नंबर होता. आणि सरांनी त्यावेळी म्हणजे मला म्हणजे आर्जवून विचारलं, की "अरे तू कसा काय पास झालास? का त्या समोरच्याचं बघून पास झालास?" पण मित्रांनो मला ती कॉपीची पहिल्यापासून भीती वाटत होती. आपण कधी कॉपी केले नाही, काय नाही. आता हा झाला माझा विषय. आता शाळेचा विषय झाला की मला काही गोष्टी फार म्हणजे फार अशा म्हणजे वेगळ्या वाटायच्या. आम्ही जरी 7वी पर्यंत असलो, तरी आम्ही केव्हा खेळायचा आमचा काही कधी संबंधच यायचा नाही. तर खो-खो खेळत असताना हा किशोर पाटील किंवा अंबर्डे शिराळेची जी पोरं जी ज्या पद्धतीने खो-खो खेळायची का नाही आणि ते बघून मला फार म्हणजे असं वेगळं वाटायचं. अरे किशोर पाटील तर शेवटपर्यंत कोणाला आवडत यायचा नाही. म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर आहेत. तुम्हाला चांगलं माहित आहे. ही सत्य परिस्थिती आहे. किशोर पाटील शेवटपर्यंत कुणाला आउट व्हायचं नाही. आणि आता आपल्या करंजोशीचा एक तो आनंद पाटील होता. आनंद पाटीलच मला माहित म्हणजे आठवत असेल. जो आपला पहिला सी-आर होता. निवडून आला होता बघा. म्हणजे आपण त्या त्या लाईनला आपण बसायचं. बरेच जणांनी 3 लाईनला तिघांनी काय झाले उभे राहिले, इलेक्शन झाली आणि तो आनंद पाटील निवडून आला. जो रनिंगमध्ये म्हणजे रनिंगमध्ये तो त्याला काहीतरी म्हणजे हे मिळालेलं म्हणजे तो रनिंगमध्ये शालेय स्तरीय म्हणजे राज्यस्तरीय काहीतरी तो गेला होता. आनंदा पाटील म्हणजे मला नाव असं आनंद पाटीलच वाटतंय. तर मित्रांनो शाळेची जर्नी आपली फार म्हणजे फार त्यावेळची वेगळ्या पद्धतीची चांगली होती. मुलं खरोखर म्हणजे खरोखर आपण तो आज दिवस विसरणार नाही. स्काउट आणि समाजसेवा हे असे आपले 2 वर्ग. माझा तो करंगळी तुटल्यामुळे आम्ही समाजसेवेला नेहमी आणि तुमची स्काउट आम्ही बघितलं की आम्हासनी काहीतरी वेगळं वाटायचं आणि ते वेगळा प्रकारच होता. ते लेझिम, ते आवाज फार मित्रांनो चांगलं वाटत होतं. आज कोण जे मित्र ज्या ठिकाणी आपापले असतील म्हणजे मला वाटते बरेच जण त्यावेळची विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर आहेत किंवा चांगल्या म्हणजे म्हणजे कामाला तरी चांगलं आहे किंवा चांगल्या पद्धतीचं प्रगती आहे. माझ्या एका मित्राच्या आता आपल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि असेच आपण
कधीतरी तुम्ही मेळावा घ्या, असं आपण कधीतरी भेटू, असं आनंदाचं वातावरण राहू दे. आणि मी काही ठराविक 1-2 विद्यार्थ्याचेच नाव काढले, पण आपल्याकडल्या पॉप्युलर अनेक विद्यार्थी होता शिंदे म्हणून. बघा तुम्हाला आठवतं काय? मला अजून तर त्याचं नाव आठवत नाही, पण शिंदे म्हणून आपला पॉप्युलर विद्यार्थी होता. सतीश भंडारे माझा मित्र, म्हणजे मित्र म्हणजे आम्ही सतीश, दिलीप आणि पोपट आम्ही एकत्र बसणारे. बाकी वर्गामध्ये सगळेच दादासाहेब पाटील वगैरे अनेक कुणाची नावं मित्रांनो मी घेतली नसतील. तुकाराम पाटील, तानाजी चौगले. तानाजी चौगले एक माझा खास मित्र होता मित्र. म्हणजे असे बरेच मित्र आहेत. भैरवाडी, जुळवाडी आपल्या ह्या सगळ्या आपल्या पंचक्रोशीतील मित्रांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कधीही आपण सगळ्यांनी एकत्र याचा प्लॅन केला तर मला निवांत म्हणजे निश्चित बोलवा. आणि मला वाटतं हा जर का प्लॅन करायचे, जर का म्हणजे तयारी असेल तर हे फक्त टी.एच. पाटीलच करू शकतो. कारण का तेवढा धडाडीचा आणि तेवढा म्हणजे सगळ्यात मिक्स होणारा, म्हणजे सगळेच मिक्स होतात. आता मी बघितले भारी वाटते ग्रुपला, मस्त वाटते. माझे मेसेज नसतील पण ग्रुपला भारी वाटतंय असं. म्हणून मी म्हणलं की बालपणीचा काळ सुखाचा, आता काळ सगळ्यांचाच सुखाचा, त्यावेळच्या तर विद्यार्थ्यांचा आहे. असाच सुखाचा, असंच अखंड उदंड आयुष्य आपल्याला लाभो. आपली 100री पार हो, आणि या 100री पार मध्ये आपण जसं घडलाच तसं असं इतरांना घडण्यासाठी थोडीफार तरी मदत करा. एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.